महाराष्ट्राचं लाडकं राजकीय व्यक्तिमत्व अजित पवार यांना आज अखेरचा निरोप। बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान मैदानावरती सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राहणार उपस्थित। देशासह राज्यातील महत्त्वाचे नेतेही बारामतीत येणार। अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या काटेवाडी या मूळ गावी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार। त्यानंतर बारामतीमधून काढण्यात येणार अंत्ययात्रा। हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही। अजित पवार यांच्या अपघाती निधनावरती शरद पवार यांची प्रतिक्रिया। राज्याचं नुकसान भरून निघणार नसल्याचं पवार यांचं विधान। अजितदादांच्या निधनाची बातमी त्यांच्या आईला कळू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी टीव्हीची केबल तोडली। धावपळ पाहून आईनं धरला दादांच्या भेटीचा हट्ट। गाडी बंद असल्याचं सांगितल्यानंतर माऊलीची पायी धाव। अजितदादांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबियांवरती कोसळला दुःखाचा डोंगर। अजूनही विश्वास बसत नाही। सुप्रिया सुळे यांचं मध्यरात्री स्टेटस। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादा यांची इच्छा। जयंत पाटील यांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। रात्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक घेतली। सुनित्रा पवार यांची सांत्वनपर भेट। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा। राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यवहार बंद ठेवून दादांना वाहिली जाणार श्रद्धांजली। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना विमान भरकटून कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच राष्ट्रवादीचे आमदार कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांकडून भावनिक घोषणा। बारामती विमान अपघातस्थळी पंचनाम्याला सुरुवात। महाराष्ट्र पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि डीजीसीए कडून एकत्रित पंचनामा सुरू। ब्लॅक बॉक्सही सापडला। अपघाताचं गुपित उलगडणार। विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी। मल्लिकार्जुन खरगेंकडून अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त। तर इथे कुणीही सुरक्षित नाही, ममता बॅनर्जी यांचं विधान। Thank you.